मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 2 दिवसात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये तिसरी भेट। आज सभापती दालनामध्ये विरोधी पक्षनेते पदासह त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। भ्रष्टाचाराचे आरोप कुणावर करता डिनोमोरियानं तोंड उघडला तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापली। एवढी नमक हराम निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात बघितली नाही। उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नगरविकास खातं दिलं, त्यांच्यावरच आरोप करताना लाज वाटत नाही का? आदित्य ठाकरे यांचा शिंदेंवर घणाघात। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार अजून गंभीर नाही, नाना पटोलेंचा आरोप। तर मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचाही दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतलाय। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। तर हनी ट्रॅप बाबत कोणतीही तक्रार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून स्पष्ट। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती घेतली। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीझरमधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपच राहणार या नड्डांच्या जुन्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार। फडणवीसांची ऑफर नव्हे, टपल्या टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या खुल्या ऑफरवरून संजय राऊतांचा टोला। 19 तारखेला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। हातचं बाहुलं बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळालाय का? शिवसेनेसोबतच्या युतीनंतर वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल। 150 कोटींची जमीन भेट मिळाल्या प्रकरणामध्ये खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस। माझ्या अशिलाने हिमानामा करून स्वखुशीने जमीन दान केली, यात कुणाचाही दोष नाही। ड्रायव्हर जावेदचं स्पष्टीकरण। अमित ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर प्रकाश महाजन यांची नाराजी दूर। आता मी अत्यंत समाधानी झालो, राग निवळला, ताकदीनं मनसेमध्ये काम करणार, महाजन यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्या मीरा रोडच्या दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांचा पहिलाच मीरा रोड दौरा। सायंकाळी 7 वाजता दाखल होणार। 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारलं। न्यायासाठी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ। सुरेश धस यांच्याकडून खंत व्यक्त। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप। मारेकऱ्यांना अटक न झाल्यास महिन्यानंतर जीवन संपवण्याचा इशारा। ज्ञानेश्वरी मुंडेंनी तशी तक्रार केली असल्यास चौकशी होईल। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या धनंजय मुंडेंवरच्या आरोपानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर 22 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार। नाझा आर प्रज्ञानंदची फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी। जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या नंबरवरील मॅग्नस कार्लसन याच्यावर मोठा विजय। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।